मग काय झालं दादा, मुलाचं लग्नाबद्दल असं पुढे आमचं खूप सुरळीत चाललं. मग नंतर काय झालं, आता मुलगा वाढला, मोठा झाला. मग आता कोणी विचारतात ना, लग्न करायला पाहिजे. लग्न खूप अशा मुली बघितल्या, त्याला पसंतच होत नव्हत्या. आणि आमचे मिस्टर मध्ये एकदम डिप्रेशन मध्ये गेला. हार्ट प्रॉब्लेम म्हणजे त्याला हे आलं, अटॅक आला. आणि म्हणाला आता मला मुलाचं लग्न, एकच मुलगा, लग्न पण बघायला मिळणार नाही मला, मी वाचणार नाही आता. आणि असं म्हणून तू सांभाळून, तू बरी करून थांब असं म्हणून एकदम अटॅक आला त्याला. आणि लोकांनी म्हटलं तो जाणार. असं आमच्या गावी मी राहते, त्या जागी चिंचवणीला राहते मी, तिथं लोकांनी असं सोडलंय की तो आता गेला म्हणून. असं म्हणजे एवढं झालेलं त्याला. आणि मला देवावर खूप विश्वास होता, एवढा विश्वास की मी माणसाला सुद्धा देवच सांगतो. मला ज्या माणसाकडे जायचं आहे ना, त्या माणसाच्या सुद्धा मनात देवच घालतो, साईबाबाच घालतो की त्या माणसाची मला गरज आहे म्हणून. आणि असं झालं की त्याला घेऊन जाताना रस्त्यावर माझी बहीण आली, आणि म्हणजे त्यांची गाडी घेऊन आली. मिस्टर मला काहीतरी होते, उलटी होते, काय होते, होत नाही, गाडी थांबव म्हणाला. आम्ही थांबलो आणि बहिणीला सांगितलं थांबलो तिथं. आणि त्याला बाहेर काढलं. त्याला असं घामाघूम झाला ना, तेव्हा मला असं काहीतरी विचार यायला लागले. तरी मी येस नाही सोडलं. बाबाला म्हंटल, बाबा तू जे आहे ना तसंच कर, तुझ्या मनात काय आहे तसंच कर, मी काय मागत नाही तुझ्याकडे. आणि असं म्हणून सांगितलं. आणि तो म्हणाला, आणि मला काय सवय होती, ग्लुकोज ना माझ्याकडे रोज असायचा. आज सुद्धा मी हिच्याकडे येताना ग्लुकोज आणलेला. ग्लुकोजची बाटली माझ्यात मी अशा बाटलीत घालून फिरवून घेते. आणि याला ना बाहेर घेऊन गेली ना गाडी, तर एकदम कसं तरी एकदम हे झाला, तो त्याचं सर्व डाऊन झालं. मी आणि वेळ केला नाही. आणि एकच माझं त्यावेळी ना साईबाबाच काहीतरी घालतो माझ्या डोक्यात. मी बहिणीला म्हटलं, तू ना तुझी गाडीत घेऊन गेलं ना, माझा नवरा मिळणार नाही हातात, तू अँब्युलन्स बोला. आणि अँब्युलन्स पण ना बाबाने तिथं रेडीच ठेवलेलं. एक फोन मारतात अँब्युलन्स. मला ते विचार आता केले ना, असं वाटते काय बाबाची लीला का म्हणून. ती अँब्युलन्स मग तिथंच होती. कसे 1 मिनिटात अँब्युलन्स आमच्या गाडीजवळ रेडी राहिली. मग मी त्याला अँब्युलन्स मध्ये घातलं. आणि त्यात एक डॉक्टर असतो ना, ब्रादर असतो व्हॅन मध्ये. तो म्हणाला त्याचं सर हे मिळत नाही, शुगर डाऊन, प्रेशर डाऊन, काय हे होत, काय सांगू असं केलं त्याने. मी म्हटलं नाही, मला भीती वाटली नाही त्याने म्हटलं तरी. मी ना माझ्या डोक्यात आल्याला ग्लुकोज, आता झोपवलं त्याला, त्यात ग्लुकोज घातलं. आणि माझ्याकडे ना बाबाचा, माझ्या खिशात ना गणपतीचा आणि त्यात बाबाचा फोटो असा असतो माझ्याकडे, तो मी त्याच्या छातीवर ठेवला. आणि ते लोक मला बघू दे म्हटलं त्याच्यासमोर, तुला काय होणार नाही म्हटलं, बघ म्हटलं, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्याचा हात मी हातात घेतला आणि असं बाबाला याद केली. पहिलं गणपतीला हाक मारली, गणपती नंतर बाबाचं हे केलं, स्मरण केलं. आणि ते ग्लुकोज त्याच्या तोंडात घातलं. मी ग्लुकोज तोंडातला लवकर आम्ही याच्या आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना, हॉस्पिटल मध्ये पोहोचलो. तिथं पोचताच अँब्युलन्स मध्ये आम्हाला एकदम ताबडतोब आत घेतलं. आणि ब्रदरने सांगितलं आणि सिस्टरने, तो एकदम हे झाला, हे डॉक्टर त्याचं सर्व त्यांनी बघितलेलं आहे ना, तिथं त्याला झोपवलं. तर डॉक्टरने तू काय सांगतो बघ, त्याचं सर नॉर्मल झालं म्हणाला. डॉक्टर म्हणाला, तू म्हणा हा ते कसं झालं. आणि हिने तिला पाणी पिलं. कुठलं पाणी असं प्यायला दिलं. मी म्हटलं ग्लुकोज, मी माझ्यासाठी घेतलेलं, माझा प्रेशर घाबरून डाऊन होतो ना. मी माझ्या लक्षात आलं डोक्यात प्यायला दे म्हणून, मी त्याला प्यायला घातलं ते. आणि डॉक्टर मग माझ्या पाठीवर हात मारायला लागला. बरं केलं, काय नाही होणं त्याला, बरं झाला तो बघ म्हणाला. मग त्याला ऍडमिट केलं, त्यांनी हे केलं. आणि सर्व त्याचं हे वगैरे ECG वगैरे काढली. तेव्हा डॉक्टर म्हणाला त्याला जरा हे झालेलं आहे, आईची रूम मध्ये त्याला ठेवावं लागेल. म्हटलं बरं. तेव्हापासून मला भीती नाही वाटली, म्हणजे भीतीच गेली माझी. बाबावर ठेवलं, आता आहे तूच आहे माझा आणि माझा कोण आहे, एवढं मी केलं तुझ्यापासून केलं, आता काय होणार ते तुझ्यापासून होणार. आणि डॉक्टर म्हणाला ताबडतोब त्याला आता पणजीला घेऊन जावं लागेल तुला, ऑक्सिजन लावून मेडिकल मध्ये. आणि त्यावेळी माझ्या बरोबर कोण नव्हतं, मी होते आणि माझी बहीण होत्या. म्हणजे मला कोणाचा आधार नव्हता, फक्त बाबाचा आधार होता त्यावेळी.
आणि मी घेऊन गेली त्याला बांबोळीला. तिथं घेऊन गेली तर आम्हाला 22 दिवस असं हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. ते डॉक्टर म्हणाला आता त्याला असं डिस्चार्ज देतो, नंतर स्टँड बसवायला लागेल. हो, 3 स्टँड बसवायला लागेल. मी म्हटलं बरं. घेऊन आली त्याला. आमचं मिस्टर त्यावेळी अटॅक आला ना, त्याला वाटलं आता तो थांबणार नाही, जाणारच. मला मुलाचं लग्न बघायला मिळणार नाही, काही नाही. मी म्हटलं नाही, तुला मिळणार बघ, बाबा देणार म्हटलं. आणि घरी आलो, सर्व आंघोळ वगैरे केली, देवाऱ्यात गेली, दिवा लावला. मी म्हटलं बाबाला, बाबा आता तुझ्या हातात ठेवते माझ्या नवऱ्याला. का? आता तो लग्नाची त्याची एक आस होती ना, मुलाचं लग्न बघा. एकच मुलगा दिलेला, त्याची एक ती आवड होती, बघायचं विश होती ती. आता तो म्हणतो मला मिळणार नाही. मी त्यावेळी म्हटलं नाही, तू घाबरायचं नाही, मिळणार तुला. बघ, तू सर्व बघणार, नातू बघणार. बघ बघ म्हटलं, तू सर्वच बघणार, तू काय घाबरू नको म्हटलं. आणि त्यावेळी असं झालं की मग थोडे 7 दिवस असे दिले डॉक्टरने. आणि असं पण सांगितले स्टंटच्या वेळी असं पण होऊ शकते, काय पण होऊ शकते, काय सांगू शकणार. ते त्याच्या डोक्यात राहिलं. 7 दिवस कधी निघून जाऊ असे वाटले त्याला. मग पण मी हे नाही सोडलं. मी माझं एक हे धरूनच राहिली, ठीक धरूनच राहिली. मी म्हटलं मला माझ्या मनात ऑल इज वेल, ऑल इज वेल असंच वाटलं मला. हो. आणि मी घेऊन 7 दिवसानंतर घेऊन गेली. मग ऍडमिट केलं, झालं सर, बरं झालं. डॉक्टरने मला बोलावलं, फाटीला मला, तू बरी आहे, घट्ट आहे. त्याने तर हेच सोडलेला तुझ्या मिस्टरनी. मी म्हटलं नाही, मला देवावर खूप विश्वास आहे. माझा बाबा आहे ना, तोच करणार काय करायचं तर. अजूनपर्यंत त्यानेच केलं आणि तोच करणार. काय कोणा सांगता येत नाही. फक्त माणसाला लालची नाही असायचं आणि जास्त कुठली अपेक्षा नाही असायची. फक्त असायची काहीतरी करणार आणि होणार, ही एवढीच असायची. मग मी म्हटलं डॉक्टरला, नाही मला विश्वास होता. आणि त्यावेळी मंजुनाथ डॉक्टर होते, खूप साईबाबा सारखे होते. ते साईबाबा सारखे डॉक्टर भेटलेले मला त्यावेळी, मंजुनाथ बोरकर. हो. आणि मला त्याने एवढा धीर दिला. मी माझी स्टोरी सांगितली, मला आधार नाही, माझा मुलगा बाहेर असतो, असं असं कोण नाही. तर माझे आई बाबा आहे, त्यांना पण कोणाचा आधार नाही. माझे भाऊ सर्व ऍक्सिडेंट मध्ये वाले, म्हणजे खूप माझी ट्रॅजेडी खूप होती आईच्या बाजूने. आणि असं झालं, तिथून आलो, सर्व पार पडलं. आता म्हणलं बघ, मुली बघूया. मुलाला खूप येत होत्या, त्याला पसंत नव्हत्या. शेवट ठरलं, लग्नाचं ठरलं. लग्न झालं मला तर चांगल्या रीतीने. करोना टायमावर लग्न झालं. आणि तेव्हा पण म्हणत होता माझे मिस्टर. आणि तेव्हा डॉक्टरने सांगितलेलं, बघ तो हार्ट पेशंट आहे आणि क्रिटिकल होतं. आणि तो म्हणायचा आता करोना आला, काय होतं कोण जाणे. मी तरी म्हणायची, मी काय होणार नाही. बघ, आता एवढ्यातलं तू वाचवून आणलं तुला बाबाने, आणि आता काय होणार तुला, काय नाही होणार. जे व्हायचं होऊ दे म्हटलं, तू घाबरू नको. असंच मनात ठेव की मला मिळणार, लग्न बघायला मला तर मिळणार. आणि बाबाने आणि बाबाला मी सांगणी घातली, बाबा लग्न झालं ना, तुझ्या पायाकडे येते मी मुलाला घेऊन, त्याचं करून दे, त्याच्या मनासारखी मुलगी मिळू दे. आणि तसंच केलं बाबांनी. बाबाने किती केले ते माझ्यावर. पहिलं माझं बिझनेसचं काय एकदम ठप्प झालेला, लोनात बुडून गेले, त्यातलं वाचून आणलं मला. म्हणजे जीव द्यायला जात होते मी, दोघी आम्ही. आणि त्यावेळी असंच बाबानेच परत आणलं आम्हाला. नंतर घरापासून मी एक विश होती माझी. विश म्हणजे असं, दिलं तर घेणार, नाही तर असंच जाणार, नाही तर गावी जाणार, हेच होतं. आणि ते पण माझ्या आईच्या रूपाने, आईला पण आधार नव्हता म्हणून ते बाबाने तिथंच दिलं, त्याच गावी दिलं मला, आईच्या गावीच दिलं. त्यांना पण बघू दे म्हणून. आणि ते झालं. आणि शेवट आता लग्नाचं माझं मुलाचं पण बाबाने सर्व घडून दिलं. मग बाबाला म्हटलं, बाबा आता मी काय मागत नाही, आता जे देईल ते मी घेणार. काय आता सर दिलं ना, मुलाचं पण झालं, हे मोठं होतं. बघ काय पाहिजे माणसं, एक घर आणि एक त्यांचा आता मुलगा झाला आहे, एक म्हणजे त्यांचं संसार बघायचं ना, त्यांचं चांगलं होऊ दे म्हटलं. आणि तसंच केलं बाबाने. नंतर नातू आला ना घरात. आणि आता सर्व बाबाच्या कृपेने सर्व हे आहे, हे केलं जे काय माझ्या घरात केलं. आणि जे आता मी काय करते ना, मी पण असं काय पुढाकार घेऊन करते ना, ते बाबाच करते. बाबाशिवाय मी काय बोलू शकत नाही. आणि काय एक उल्लेख सुद्धा मी आता बाबाशिवाय दुसरा कुठला उल्लेख करू शकत नाही. म्हणजे बाबाने तुमचं जीवन पूर्णपणे केलं. हो साहेब.